नमस्कार मित्रांनो. सहकार म्हटलं की निवडणुका येणारच आणि ती निवडणूक जर साखर कारखान्याची असेल तर मात्र शेतकऱ्यांचा हुरूप हा वेगळाच असतो. कारखाना आपल्या ताब्यात असावा अशी सर्वच पक्षाच्या नेत्यांची अपेक्षा असते. पण जो कारखाना चालवत असताना ऊस उत्पादक शेतकऱ्याचा विचार करेल तोच कारखाना चालक होत असतो. अशाच निवडणुकीला आता सातारा जिल्ह्यातील कृष्णा साखर कारखाना हा आता सामोरा जाणार आहे. जून 2026 ला सत्ताधाऱ्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे सातारा जिल्हा आणि सांगली जिल्ह्यातील 5 तालुक्यामध्ये विस्तारलेले कार्यक्षेत्र, हजारो ऊस उत्पादक सभासद आणि त्यावर अवलंबून असलेले ग्रामीण राजकारण यामुळे कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नेहमीच लक्षवेधी ठरते. ही निवडणूक कारखान्यापुरती मर्यादित न राहता दोन्ही जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारी असते. कारखान्यातील सत्ताधारी गटाचा कार्यकाळ जून 2026च्या आसपास संपत आहे. आगामी निवडणुकीला जेमतेम 6 महिन्याचा अवधी शिल्लक आहे. कारखान्यावर डॉक्टर सुरेश भोसले आणि डॉक्टर अतुल भोसले यांची सत्ता आहे. आगामी निवडणूक दुरंगी होणार की गेल्या वेळेप्रमाणे तिरंगी होणार याबाबत सभासदांमध्ये चर्चा सुरू आहे. कारखान्याला मोठ्या सत्ता संघर्षाची आणि सत्तांतराची पार्श्वभूमी आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष डॉक्टर सुरेश भोसले यांनी वाळवा तालुक्यात संपर्क दौरे सुरू केले आहेत. भोसले गटाने निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे दिसते. माजी अध्यक्ष डॉक्टर इंद्रजित मोहिते यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. माजी अध्यक्ष अविनाश मोहिते गट सोशल मीडियातून सक्रिय झाला आहे. त्यामुळे कृष्णाकाठच्या गावागावात कारखाना निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी तिन्ही गटाकडून निवडणूक ताकदीने लढवली जाईल असा दावा कार्यकर्त्याकडून केला जात आहे. कारखान्याचा इतिहास पाहता सत्ता संघर्ष, गटबाजी आणि नाट्यमय घडामोडी लक्षात घेता बिनविरोधाची शक्यता खूप कमी आहे. सर्वच गटांनी कंबर कसलेली असताना सभासदही आपापली मते मांडताना दिसत आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीला अद्याप 5-6 महिने असले तरी चर्चा तर होणारच. या म्हणीप्रमाणे या निवडणुकीची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. धन्यवाद.